नमस्कार मित्रांनो, सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो। जिल्हा परिषद 5% सेस फंडातून 50,000 रुपयाची मदत करण्यात येत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अर्ज कसा करायला हवा, अर्ज कोणत्या नमुन्यात हवा, महिला दिव्यांगांसाठी वेगळा अर्ज, पुरुष दिव्यांगांसाठी वेगळा अर्ज देण्यात आलेला आहे। तर मग त्याच्या अटी शर्ती काय आहेत, पात्रता काय आहेत, कागदपत्र काय आहेत आणि सोबत अर्जाची PDF दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करून हा अर्ज त्या ठिकाणी भरू शकता। तर त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, पंचायत समिती धरणगाव यांच्यामार्फत प्रति ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे सर्व ग्रामसेवक यांच्यासाठी हे पत्र काढण्यात आलेले आहे। 5% सेस फंडातून ग्रामीण भागातील दिव्यांग महिला आणि पुरुषांसाठी स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य योजनेबाबत या ठिकाणी बघा, आपण आधी बघितलेलं होतं की जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जळगाव यांच्यामार्फत 10 नोव्हेंबर रोजी हे पत्र काढण्यात आलेलं होतं। जाहीर निवेदन काढण्यात आलेले होते की दिव्यांग बांधवांना 5% सेस फंडातून 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। तर त्या संदर्भात आता पंचायत समितीमार्फत सुद्धा या ठिकाणी पत्र काढलेले आहे ग्रामसेवकांना, आणि त्यांच्या गावातील जे काही दिव्यांग महिला पुरुष आहे, जे 40% दिव्यांगत्वाचा दाखला ज्यांच्याकडे आहे त्याच्यावरती आहेत, त्याच्या 18 ते 45 वर्ष वय असणाऱ्या दिव्यांगांसाठी शिवणकाम, मोबाईल रिपेरिंग, ब्युटी पार्लर, बेकरी, शेळीपालन, कृषी आधारित व्यवसाय अशा विविध उपजीविकेच्या क्षेत्रांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे। अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पंचायत समिती धरणगावकडे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 सायंकाळी 6:15 पर्यंत सादर करावीत। नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। ग्रामपंचायत अधिकारी यांनी वरील योजनेबाबत आपल्या गावातील दिव्यांग महिला व पुरुष यांना सूचना कराव्यात। त्याबाबत ग्रामपंचायत विभाग यामध्ये माहिती प्रकाशित करावी, तसेच त्याबाबतचा अहवाल कार्यालयात सादर करावा। म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीला सूचना दिलेल्या आहे की त्यांच्या गावात जे काही दिव्यांग बांधव, दिव्यांग भगिनी असतील त्यांना या ठिकाणी सूचना कराव्यात आणि अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत। विहित नमुन्यातील अर्ज तो सोबत दिलेला आहे बघा, आपण बघूया खाली। आणि UDID कार्ड, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडील रहिवासी दाखला, 7/12 अट भाडेकरारनामा, आधार कार्ड व पॅन कार्ड प्रत, पासपोर्ट साईज 2 फोटो, प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास, तुम्ही जर एखाद्या व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं असल्यास तर प्रशिक्षण प्रमाणपत्र जोडायचे आहे। बँक खाते क्रमांक, IFSC कोड, शिक्षण असल्यास प्रमाणपत्र जोडायचं आहे। या ठिकाणी आपण अर्ज नमुना बघूया। जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद जळगाव, जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी जिल्हा परिषद 5% सेस फंडातून दिव्यांग पुरुषांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य अनुदान मिळणे कामी करावयाचा अर्जाचा नमुना सन 2025-26। तर अशा पद्धतीने हा अर्जाचा नमुना आहे। हा पुरुषांसाठी आहे, महिलांसाठी खाली अर्ज नमुना दिलेला आहे। तर ही PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। यासाठी टेलिग्राम चॅनलवरती हा अर्ज PDF देण्यात आलेली आहे। अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे, वडिलांचे, पतीचे नाव, कायमचा पत्ता, तसेच फोटो, पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी लावायचा आहे। पत्र व्यवहाराचा पत्ता, मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे। अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, वय या ठिकाणी लिहायचं आहे। रेशन कार्ड असल्यास रेशन कार्ड क्रमांक लिहायचा आहे। दारिद्र्य रेषा क्रमांक असल्यास दारिद्र्य रेषा क्रमांक लिहायचा आहे। अर्जदारास ओळखणाऱ्या 2 प्रतिष्ठित व्यक्तींची नावं व पत्ता, तुमच्या गावातील जे काही तुम्हाला ओळखतील म्हणजे साक्षीदार, असे 2 प्रतिष्ठित व्यक्तींची नावं त्या ठिकाणी लिहायची आहे आणि खाली तुमची सही करायची। या ठिकाणी सांगितलेलं आहे की मी प्रतिज्ञापूर्वक लिहून देतो की अर्जात दिलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी आहे। मी सरकारी सरकारी नोकरीत नाही। मला स्वयंरोजगारासाठी मिळालेले अर्थ सहाय्य याचा उपयोग मी माझ्या स्वयंरोजगारासाठी, व्यवसायासाठी, उद्योग उभारणीसाठीच करेन। त्याचा दुरुपयोग झाल्यास संपूर्ण रक्कम मी व्याजासहित परत करीन। वरील माहिती खोटी आढळल्यास अपंग कल्याण आयुक्तालयाच्या नियमाप्रमाणे कायदेशीर कार्यवाहीस मी पात्र राहीन। तर या ठिकाणी अर्जदाराची सही अथवा निशाणी अंगठा, जर तुम्हाला सही येत नसेल तर अंगठा या ठिकाणी द्यायचा आहे। अर्जदाराचा बँक तपशील, या ठिकाणी बँकेचे नाव, शाखा नाव, खाते क्रमांक, IFSC कोड या ठिकाणी लिहायचा आहे। सोबत बँक तपशील संदर्भातील बँक पासबुक झेरॉक्स किंवा रद्द केलेला चेक जोडायचा आहे। अर्जदाराची सही या ठिकाणी बघा, विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे। अटी व शर्ती काय आहेत बघा।
सदर योजनेसाठी अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 45 पाहिजे। सदर योजनेसाठी शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षणाची अट नाही। तुमचं शिक्षण कमी असलं किंवा शिकलेले नसले तरी त्याची काही अट नाही। अर्जदार हा जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असला पाहिजे। प्रस्तावासोबत खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। अलीकडील 2 पासपोर्ट साईज फोटो सोबत जोडावीत। UDID प्रमाणपत्र जोडावे। जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्डची झेरॉक्स। ज्या व्यवसायासाठी प्रस्ताव करायचा आहे त्या व्यवसायात नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे। जो व्यवसाय तुम्ही करणार आहे ते उद्यम आधार प्रमाणपत्र हे लगेच निघतं। तुम्ही नसेल तरी तुम्ही ते काढून घेऊ शकता। एका दिवसात तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळून जाईल। स्वयंरोजगारासाठी वापरात असलेल्या किंवा वापरात घेणार असल्याची जागा, जी जागा असेल ती त्याचा सातबारा जोडावा। भाड्याची असल्यास भाडे करारनामा जोडावा। स्थानिक स्वराज्य संस्था किंवा प्राधिकरणाची असल्यास त्यांच्याकडील ना हरकत प्रमाणपत्र जोडावे। स्वतःची जागा असल्यास सातबारा जोडावा। जागेवर व्यवसायासाठी बांधकाम करण्यात आले आहे काय तर त्या ठिकाणी लिहायचं। व्यवसाय सुरू असल्यास जिओ टॅगिंग फोटो सोबत जोडावा। जर तुम्ही व्यवसाय करत असाल सध्या तर त्या ठिकाणी जोडणे गरजेचे आहे। 1 वर्षाच्या आतील नवीन उद्योग असलेल्या उद्योग व्यवसाय यांचे भाग भांडवल 1.5 लाख अशा उद्योगांना रक्कम 50,000 रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येईल। भाग भांडवल संदर्भात आवश्यक ते उदाहरणार्थ खरेदी केलेली उपकरणे, वस्तूंचे बिलं, तुम्ही जर एखादी वस्तू आणल्यास त्याची बिलं, देयक सादर करावीत। उपरोक्त सर्व कागदपत्रांच्या प्रती साक्षांकित करून परिपूर्ण प्रस्ताव कार्यालयात सादर करावा आणि सोबत हे प्रमाणपत्र जोडायचं आहे। हे प्रमाणपत्र या ठिकाणी जे तपासणी अधिकारी पंचायत समितीतले ते जोडतील। या ठिकाणी बघा जिओ टॅगिंगचा फोटो लावायचा आहे। ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करताय त्या ठिकाणचा जिओ टॅगिंगचा फोटो तुम्हाला जोडायचा आहे। गावातील 2 व्यक्तींची नावं आणि त्यांची सही घ्यायची आहे। नंतर ग्रामविकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवक त्यांचं प्रमाणपत्र आणि नंतर BDO यांचं प्रमाणपत्र ते सही करून पुढे पाठवतील। मग अशा पद्धतीने हा जो प्रस्ताव आहे तो पुरुषांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य अनुदान मिळण्यासाठी अनुदान मागणीच्या अर्जाची छाननी मी स्वतः केली असून योजनेच्या अटी शर्ती सर्व आवश्यक कागदपत्रे परिपूर्ण असून प्रस्ताव सोबत जोडण्यात आलेले आहेत याची खात्री करून घेण्यात आलेली आहे। सदरची नोंदवहीत घेण्यात आलेली आहे तरी सदर प्रस्ताव मंजुरीसाठी निवड समितीकडे ठेवण्यात हरकत नाही असं जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव हे सही करतील। तर नंतर मित्रांनो अशा पद्धतीने बघा जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यांचं दिव्यांग महिलांसाठी स्वयंरोजगारांसाठी करायचा अर्ज। अशा पद्धतीने हा महिलांसाठी अर्ज आहे। जवळजवळ माहिती सारखीच आहे। पद्धतीनं हा महिलांसाठीचा अर्ज आहे। या ठिकाणी महिलांचा उल्लेख केलेला आहे। ज्या महिला दिव्यांग असतील त्यांनी हा खालील अर्ज भरून द्यायचा आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे हा अर्ज सादर करायचा आहे आणि जे सेस फंडातून 50,000 रुपयाची रक्कम देण्यात येणार आहे ती तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। ही जी PDF आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। लवकरात लवकर हा अर्ज करा आणि सर्वांनी याचा लाभ घ्या। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।